हॅपी अॅनिव्हर्सरी. प्रतीक, तुला आठवतंय मागच्या वर्षी आपण काय भन्नाट सेलिब्रेशन केलं होतं ना? हो ना. आणि तू मला दिलेली गोड बातमी आणि ते स्पेशल गिफ्ट, मी तर वाटच बघत होतो ते 9 महिने कधी जाणार आणि गोंडस बाळ आपल्या घरी येईल आणि आपण दोघांचे 3 होणार. हो ना. तू किती खुश होतास. चक्क माझ्यासाठी 4 व्हीलर घेतलेलीस तू. एक मिनिट, तू माझी सिक्रेट डायरी तर वाचली नव्हतीस ना? हा हो, म्हणजे वाचली मी डायरी. अगं तू एवढं मोठं मला प्रेशियस गिफ्ट देणार तर त्यावर 4 व्हीलर विकत घेणं त्याच्यासमोर काहीच नव्हतं. आणि तुझीच इच्छा होती ना डॉक्टरांनी पूर्ण रेस सांगायच्या आधी आपण आपल्या स्वतःच्या गाडीने लोणावळा फिरण्याची. सो तर आपका हुकुम सराखो पर. फिल्मी आहे ना हा. ए पण खरंच काय दिवस होता ना तो. त्या संध्याकाळी आपण फुल लॉंग ड्राईव्हला गेलेलो आणि मग परत येताना कॅन्डल लाईट डिनर. ए आणि तुला आठवतंय मला आईस्क्रीम खावीशी वाटली होती आणि तू मला ती खाऊ दिली नव्हतीस. आय हेट यू. अगं शिवानी, अगं डॉक्टरने तुला आईस्क्रीम खाण्यास मनाई केली होती म्हणून मी नाही बोललो. आणि अशा वेळी काही नियम पाळावे लागतात आणि नियम म्हणजे नियम. हो ना. ज्याने अजून जन्म सुद्धा घेतला नाही तरी त्याचा जन्म चांगला व्हावा म्हणून आपण 9 महिने एकूण 1 दिवस किती काळजी घेत असतो ना. जन्म घेताना सुद्धा नाही तर जन्म झाल्यावर सुद्धा आपल्याला आयुष्यात असणाऱ्या काही नियमांचं पालन करावं लागतं. आणि त्या दिवशी आपलं चुकलंच. खरंच त्या दिवशी घाईघाईत परत येताना अचानक त्या रस्त्यात आलेल्या दगडावरून आपली गाडी गेली आणि तोल जाऊन आपली गाडी या पुलाखाली गेली. त्या 3 तासाच्या प्रवासात आपण काही सेकंड काढून जर सीट बेल्ट लावून घेतलं असतं ना तर आज आपण तिघं आनंदात आणि जिवंत अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असतो. कुणाबरोबर काय घडेल हे कधीच कोणाला माहिती नसतं. आपल्याला आपल्या आयुष्याचा प्रवास जर सुखद करायचा असेल तर आयुष्य जगताना जिथे जिथे आपल्याला प्रवास करावा लागतो तिथे आपण आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी. पण आपल्या एका चुकीमुळे आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी आपण डेथ अॅनिव्हर्सरी म्हणून बघतोय. आयुष्य हे एकदाच मिळतं आणि ते आनंदाने जगा. किती घाई असली तरी रोड सेफ्टी नियमांचे पालन करा. थोडं लेट होईल पण आपल्या नावासमोर लेट लावायची वेळ येणार नाही.